मैच के लिए कुछ भी भाई। अपने माई की बंदूक। ही जी बाई दिसते ना पाठीमाग टीव्ही वरती, जर तुम्हाला जिमला जायला कंटाळा येत असेल किंवा मग वर्कआउट करायला कंटाळा येत असेल तर तुम्ही घरीच वर्कआउट करा. फक्त या बाईला फॉलो करा. तुम्ही हिचे व्हिडिओ बघा आणि तुम्हालाही कळेल. डान्स विथ दीप्ती, झुंबा डान्सर आहे. मस्त वर्कआउट आहे, खतरनाक. माझा चालू आहे विचार प्री वर्कआउट ऑर्डर करायचा. म्हटलं थोडासा एकदा रुटीन सेट बसला की नंतर बघूया. ॲटलिस्ट प्री वर्कआउट तर घेतला पाहिजे मला असं वाटतंय. प्रोटीन नंतर बघूया. काल आहे ना संध्याकाळी माझ्या एका मित्राचा फोन आला होता की मला बोलला, यार थोडीशी मला मदत हवी आहे. थोडंसं वाईट वाटलं की आता काय करू. पण ज्याने फोन केला होता तो मित्र असा की बाकीच्यांचा सारखा नाही आहे. भले आता सोबत नाही आहे पण बाकीची लोक होती ना त्यांच्यासारखं नाही. त्याचं कारण त्याचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. आणि प्लस मित्र कसे असे अचानक येतात तेव्हा थोडीशी भीती वाटते की एकेकाळी आपण एकत्र काम केलेलं असतं आणि 2-3 वर्ष गॅप झालं असतो. नो कॉन्टॅक्ट, नो फोन्स, ना काही. तेव्हा असा अचानक कॉन्टॅक्ट येतो तेव्हा भीती वाटते की काय करावं. करायचं तर आहे, करायचं की नाही. त्याला मदत करावी की नाही करावी हे लवकर मन मानत नाही, कारण की त्याच्या अगोदर खूप अनुभव घेतलेले असतात. आम्ही मित्र असतात की एका ताटात खाल्लेलं असतं, एका गांडीनं हागलेले असतात, पण कधी तुमच्या आयुष्यातून निघून जातील हे तुम्हाला सुद्धा माहिती पडत नाही. ते फक्त पैशामुळे. आत्ताच रिसेंटली एक गोष्ट आहे. शाळेतला मित्र माझा, हा मित्रच म्हणता येईल, कारण की 2-3 वर्ष शाळेत आम्ही एकत्र शिकलेलो 10वी पर्यंत. काय माहिती लोक का असे वागतात, बुद्धी भ्रष्ट होते. कारण की जेव्हा आपण त्यांच्या सोबत असतो तेव्हा माहिती पडतं आपल्याला की नाही, ही व्यक्ती अशी नाहीये. पण आता का. किस्सा असं झाला होता की सोशल मीडियावरून त्यांनी माझा नंबर घेतला आणि कॉन्टॅक्ट केला. अरे यार तुझा कॉन्टॅक्ट असा भेटला आणि तुला बोलावं असं वाटलं, आपण बोलतोय. 2 दिवस झाले कॉन्टॅक्ट झाला. शाळेच्या गप्पा, लहानपणीच्या गोष्टी. तिसऱ्या दिवशी, यार माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय, रिचार्ज मार ना. अरे पैसे नाही माझ्याकडे. मग ते ट्युनिंग असते मित्राची, शिव्या घालणं, असं करणं. मग बिंदास जी लँग्वेज चालते मित्रपणाची त्या लँग्वेजमध्ये मग बोलणं झालं. चल केला रिचार्ज तुला. परत तिसऱ्या का चौथ्या दिवशी फोन आला, हे माझ्या साल्यासोबत साडूसोबत प्यायला बसलोय, मला 500 रुपये पाठव, तुला मी लगेच उद्या परवा सगळे दोन्ही एकत्र करून पाठवतो. अरे नाहीये पैसे. अरे पाठव, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. आता मी प्यायला बसलो, टेबलवरती आहे, पण पैसे काहीतरी कमी पडतात आहे, प्लीज पाठव ना. पाठवले. महिना झाला, 2 महिने झाले, कॉन्टॅक्ट करतोय. अरे बाबा त्या पैशाचं काय झालं भाई. व्हॉट्सअप करतोय, मेसेज टाकतोय, व्हॉट्सअप रीड करतोय पण रिप्लाय नाही. कॉल करतोय, रिप्लाय नाही. शेवटी कॉल कंटिन्यू केला तेव्हा मुलाच्या हातात दिला उचलायला आणि मुलगा बोलतोय त्याचा. त्या लहान लेकराशी काय बोलणार. त्यानंतर परत कंटिन्यू कॉल करतोय, व्हॉट्सअपला शिव्या घालतोय. अरे फोन तर उचल, नको पैसे देऊ पण उचल तर घरी, बोल तर घरी. एकही कॉन्टॅक्ट नाही. त्याच्यामुळं काय करावं सुचत नाही. आणि जे लोक चांगले असतात ना, असल्या घाणेरड्या लोकांमुळे चांगल्या लोकांचं रिलेशन आपल्यासोबत तुटतं, का की तो अनुभवलेला असतो. आणि नंतर मग एकाच तराजूच्या मापामध्ये सगळ्यांना तोलल्या जातं. त्याचं हे कारण आहे. त्यामुळे 3दा विचार करावा लागतो आता की लोकांसोबत कसं वागायचं.
हा पण एक व्यक्ती असा पाहिजे आयुष्यामध्ये की त्याला तुम्ही पूर्ण काही बोलू शकता, तुमच्या मनातल्या गोष्टी. तो एक मित्रच असतो. पण तसे मित्र भेटणं खूप मुश्किल आहे आता सध्याच्या तरी काळामध्ये. कारण की आता सगळी लोक फक्त गरजेनुसार तुमच्यापर्यंत येतात. ती आपली का असेना, नातेवाईक का असेना आणि मित्रमंडळी का असेना, फक्त त्यांना गरज असेल तर तुम्हाला विचारणार, नाही तर मग तुम्हाला फाट्यावर मारणार. त्याच्यामुळं जे काय आहे ते ऑन द स्पॉट बोललेलं बरं. आज शोल्डर वर्कआउट. तीन महिने असाच यूज करतोय की त्याचा स्पीकर खराब झालाय. खराब नाही झाले, याची मी हार्ड डिस्क एक्सटेंड करून घेतली, 1 TB एक्स्ट्रा टाकून घेतली. तर तो हार्डवेअरवाला होता, याने खोलला तो लॅपटॉप, तेव्हापासून याचे स्पीकरच बंद झाले काम करायला. मग तो बोलला लाके दो सर. फायनली आज 1 मे आहे, सुट्टी आहे, तर म्हटलं आज त्याला लॅपटॉप नेऊन देतो, तो रिपेअर तरी करेल आज. आणि हा ॲसूसचा गेमिंग लॅपटॉप आहे. घरामध्ये मी एकटाच आहे आणि आपले सगळे असे वारसार पडून आहे, कपडे पण धुवायचे, सगळा असा पसारा पडला इकडे, सगळं 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 काही बिखरलेलं आहे. एकटा जीव सदाशिव, असंच असतं. PTM ABS. सकाळी निशांच्या शाळेत गेलो होतो. आज पॅरेंट्स मीटिंग होती, कारण की आता उद्यापासून मुलांना सुट्ट्या लागणार आहेत, वॅकेशन आहेत. तर शिक्षक लोक इतक्या काळजीपोटी बोलतात ना पॅरेंट्स लोकांना, की आता 1.5 महिना सुट्ट्या आहेत, तुम्ही मुलांकडून काय काम करून घेतलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, मुलांना वॅकेशनमध्ये कुठं फिरायला घेऊन गेलं पाहिजे, किंवा मग त्यांच्यासोबत कसा वेळ घालवला पाहिजे आणि त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घेतला पाहिजे. भरपूर काही गोष्टी आहेत की ते टीचर लोक पॅरेंट्स लोकांना सांगत असतात आणि मुलांनाही सांगतात की मुलांनी काय करायला पाहिजे. आता समजा वर्षानुवर्ष प्रत्येक वेळेस पुढच्या स्टँडर्डमध्ये मुलगा जातोय, तर
पुढच्या स्टँडर्डमध्ये मुलांनी काय केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ज्या विषयामध्ये मुलं वीक आहेत त्यांच्याकडून ते काम कसं करून घेतलं पाहिजे, या सगळ्या काही गोष्टी ना पॅरेंट्स लोकांना, शिक्षक लोक सांगत असतात आणि खूप काळजीपोटी सांगतात. जेव्हा आई वडील बोलायचे अरे शिकारे शिकारे शिकारे, तेव्हा फक्त नावाला शाळेत जायचं म्हणून जायचं आणि अभ्यासात तर एवढं काही मन लागत नव्हतं त्यावेळेस. आणि आताच्या मुलांची पण तीच परिस्थिती आहे. मुलांना फक्त आता खेळायला पाहिजे, आता मोबाईल आला, टेक्नॉलॉजी आली. तर चला आता थोडीशी मॅच बघतो. मॅचमध्ये काय झालं ते, वैभव सूर्यवंशीला आज बघायचं होतं पण तो आज लवकर आऊट झाला. त्याच्यामुळे मग राजस्थानची बॅटिंग बघायला एवढा काही इंटरेस्ट नाही आला आणि पटापट त्या लोकांच्या विकेट गेल्या. बाहेर मस्त पोरांनी एक सेटअप लावलाय जाळीला बॉक्समध्ये. मी पण थोडीशी मॅच बघितली पण नंतर म्हटलं चला आता घराकडे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. बाहेर लोक थिएटर घ्यायचे. मुंबईचा रन रेट खूप खतरनाक पाहिजे. आपने अपने माइक की बंदूक